खासदार धानोरकर जे नाव देतील ते महापौर होतील, प्रदेश काँग्रेस जे नाव देतील तोच गटनेता होईल म्हणत चंद्रपूर वादावर तोडगा निघाल्याचं वडेट्टीवारांनी केलं स्पष्ट. गटनेता पदावरून चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उभी फूट, वडेट्टीवार धानोरकर मतभेद कायम, हर्षवर्धन सपकाळच्या बैठकीनंतरही तोडगा नाही. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जवळपास झाल्याचं जमा, शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. सोलापूरच्या बार्शीत ठाकरे गट आणि शिवसेना एकत्र, राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचा पाठिंबा, भाजप विरोधात दोन्ही सेनेची वज्रमूठ. बार्शीत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा निर्णय मुंबईतून नाही, बार्शीबाबत निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही, संजय राऊतांनी केलं स्पष्ट. मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर, फेब्रुवारी महिन्यातच निर्णय होण्याची शक्यता, भाजप सेनेची गटनोंदणी झाली नसल्यानं होणार विलंब. किशोरी पेडणेकरांच्या गटनेते पदावरून ठाकरे गटात नाराजी, ज्येष्ठांना डावलून पेडणेकरांनाच पद दिल्यानं नाराजी नाट्य समोर. नवी मुंबई महापौरपदी भाजपच्या माधुरी सुतार, प्रदेश कार्यालयाला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती, माधुरी सुतार या शिरवणे गावातून नगरसेविका. रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई. अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, महापालिकेत बसणार आता भाजपचा महापौर, भाजपला दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि एका अपक्षाचा पाठिंबा. सिंधुदुर्गात भाजपची मतदानापूर्वीच विजयाची घोडदौड, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 2 जण बिनविरोध. अहिल्यानगरमध्ये महापौर उपमहापौर निवडीला वेग, विभागीय आयुक्तांकडे महापौर उपमहापौर निवडीचा प्रस्ताव, 30 किंवा 31 जानेवारीला निवड होण्याची शक्यता. भाजपसोबत जायचं की नाही जयंत पाटील ठरवतील, शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी केलं स्पष्ट. डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय पुन्हा चर्चेत, मराठी माणसाला व्यवसाय करण्यापासून मज्जाव, व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी, मनसेची भूमिका. लाडकी बहीण योजनेसाठी 181 क्रमांकाची हेल्पलाईन, ई-केवायसी पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार मदत. बीडमधील जीएसटी विभागातील अधिकारी आत्महत्या प्रकरण, वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटेवर गुन्हा दाखल, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या. वादग्रस्त अभिनेता कमाल खान ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात, निवासी इमारतीवरील गोळीबार प्रकरणी कारवाई. नाशिकमधील अपहरण आणि 400 कोटींच्या नोटांचं प्रकरण, कंटेनर लुटल्याप्रकरणी आता एसआयटी चौकशी होणार. वायू प्रदूषणावरून मुंबई हायकोर्टाचा संताप, मुंबई नवी मुंबई आयुक्तांचे वेतन रोखण्याचा न्यायालयाचा थेट इशारा. अदानींवर चौकशीचा सावट, अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणी एसई कडून समन्स बजावण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी. ओबीसी नोंदीविना जनगणना, 1 एप्रिलपासून पहिला टप्पा, दुसऱ्या टप्प्यात ओबीसी नोंद होणार का याकडे नजरा. अमेरिकेच्या 14 राज्यात आणीबाणी, हवामान विभागाकडून तीव्र हिमवादळाचा अंदाज व्यक्त. जम्मू काश्मीरवर बर्फाची चादर, जनजीवनावर परिणाम, तर हिमाचलमध्ये पर्यटकांनी लुटला बर्फाचा आनंद. नांदेडमध्ये हिंददी चादर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात, गुरुदाची साकारली भव्य प्रतिकृती, गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या स्मृतिदिनानिमित्त समारोह. दुसऱ्या T20 मध्ये भारताची दमदार कामगिरी, भारतानं न्यूझीलंडला 7 विकेट्सनं नमवलं, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनची तुफान फटकेबाजी.